नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीला आज मजूर मिळत नाही. मिळालाच तर तो परवडत नाही. वेगवेगळ्या कारणामुळं शेती आज धोक्यात येताना दिसून येत आहे. त्यामुळेच शिवम नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परवडणारी व्यापारी शेती कशी करावी यासाठीचं लागणारं सखोल मार्गदर्शन व तसेच यशस्वी आदर्श शेतकऱ्यांच्या मुलाखती हे सत्र आम्ही नेहमी चालवत असतो. अशाच आदर्श बागेपासून प्रेरणा घेऊन आपल्या शेतीवरती व्यापारी पद्धतीने आंबा लागवड करणारे बाळासाहेब करवंदे, मुक्काम पोस्ट परिंचे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या शेतकऱ्यांची मुलाखत आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार, मी बाळासाहेब करवंदे, परिंचे येथून पुरंदर तालुक्यातून बोलत आहे. माझी आंबा लागवड करण्याची 1-2 वर्ष झालं प्रबळ इच्छा होती, परंतु पुरंदर तालुक्यासारख्या ग्रामीण भागात किंवा इकडे कोणतीही अशी फळबाग नाही आंबा लागवडीची. तर ती करण्यासाठी इच्छा होती, पण मनामध्ये जरा खूप असं हे होतं, कन्फ्यूज होतं की लागवड कशी करावी, आपल्याला मार्गदर्शन भेटेल का नाही, नाही का. त्यानंतर मी यूट्यूबवरती सर्च केलं तर मला शिवम नर्सरी यांचं महेश पाटील यांचं मार्गदर्शन खूप आवडलं, त्यांना कॉल केल्यावरती. त्यानंतर मी पंधरे येथे जगतापांची बाग भेट देण्यासाठी गेलो. त्यानंतर समोरासमोर आमचा परिचय आणि तेथील बाग बघितली गेली आम्ही. त्यावेळेस आम्हाला ते एकदम छान वाटलं. बाग बघितलेली, डेव्हलप केलेली झाडं किंवा अंगावरती माल होता. मग तिथून आम्ही प्रेरणा घेऊन एक साधारणपणे 3 एकर लागवडीची आम्ही तयारी केली. त्यानंतर ऑगस्टमध्ये ही झाडं लावलेली आहेत. आता साधारणपणे 3 ते 4 महिन्याची झाडं झालेली आहेत. तर आज त्यांचं हे चित्र समोर दिसत आहे की चांगल्या पद्धतीने झाडं, रोपं खात्रीशीर आणि त्यांची वेळोवेळी मार्गदर्शन आणि भेट या गोष्टीमुळं जी मनामध्ये काही जी भीती होती ती तर पूर्ण निघून गेली. आणि आज हे चित्र जे दिसतंय ते तुम्हाला स्पष्ट दिसतंय की नक्कीच चांगली झाडं दिसायला लागलेत. चला तर मंडळी, ही आता बाग आपण प्रत्यक्ष फिरून पाहूया, जेणेकरून आपला ह्या 4-5 महिन्यामध्ये काय डेव्हलपमेंट ह्या बागेची झालेली आहे. आत्ता जे नवीन फुटवा असतो त्या फुटव्यावरती जी काही कीड वगैरे असते त्याच्यासाठी आता फवारणी खूप महत्त्वाची आहे. ते फवारणीचं शेड्यूल मी तुम्हाला देतो, त्या पद्धतीने आपण फवारणी करून घ्यावी, है ना. बरोबर. बाळासाहेब करवंदे यांनी आंतरपीक म्हणून कांद्याची निवड केली, कारण ह्या पट्ट्यामध्ये कांदा जास्त लागवड केली जाते. कांदा पीक व्यापारी पद्धतीनं इथं केलं जातं आणि ते कांदा पीक यांनी आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे. म्हणजे आंब्याला कांदा पिकाने पोषणच दिलं म्हणायचं, कारण कांद्याची जी काही खतं आहेत तर ती आंब्याला लागू झाली. कांद्यासोबत त्याला काही फवारण्या पण झाल्या. कमी उंचीला वाढणारी, आंब्याला त्रासदायक नसणारे पिकामध्ये कांदा पीक हे मोडतं. त्याच्यामुळं इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आंब्यामध्ये आंतरपीक कोणतं करायचं हा प्रश्न ज्यावेळेस त्यांना पडतो त्यावेळेस त्यांनी कांद्यासारख्या कमी उंचीला वाढणाऱ्या पिकांची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे. इतर फळझाडांना सगळ्या झाडांना बाय प्रोडक्ट प्रक्रिया उद्योग वगैरे नाही आहेत. जसं आंब्याला पल्प वगैरे किंवा प्रक्रिया उद्योग असल्यामुळे किंवा खाणाराही वर्ग भरपूर असल्यामुळे याला मंदी येण्याचे कोणतेही चान्सेस नाहीत. जरी लागवडी वाढल्या तरी नक्कीच रेटही चांगले राहणार, कारण त्याला विक्री आणि मार्केटिंग या दोन्ही गोष्टी भरपूर चांगल्या गोष्टी आहेत. शेतकरी मित्रांनो, शेती व्यापारी पद्धतीने न करता शेतीचा व्यापार करायचा व मिळालेल्या पैशातून मोजमजा करून घ्यायची अन येणाऱ्या पुढील पिढ्यांचं भवितव्य अंधारात ढकलून द्यायचं असा प्रकार सर्रास चालताना दिसून येतोय. येणाऱ्या पुढील पिढ्यांचं भवितव्य उज्ज्वल करायचं जर असेल तर असे आदर्श शेतकरी तयार झाले पाहिजेत, जे शेतकरी शेती विकणारे नाही तर टिकवणारे असतील. त्यामुळेच हा आमचा प्रामाणिक प्रयत्न. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.